नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। पालकांचा आदिवासी विकास कार्यालयात ठिय्या आंदोलन। धडगाव तालुक्यातील अक्कलकोवा, तळोदा आणि धडगाव परिसरातील पालकांनी आज तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। नगर जिल्ह्यातील भानसहिवरे येथील नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे। तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सुमारे 200 विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षणासाठी या शाळेत दाखल करण्यात आले आहे। मात्र शैक्षणिक गुणवत्ता, वसतिगृह व्यवस्था, भोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आमच्या मुलांच्या शिक्षणाशी आणि सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये। तात्काळ दुसऱ्या चांगल्या शाळेत समायोजन करावे। पालकांनी विद्यार्थ्यांचे तातडीने दुसऱ्या नामांकित शाळेत समायोजन करण्याची प्रमुख मागणी केली। दरम्यान प्रशासनाने यापूर्वीच संबंधित संस्थेला नोटीस बजावत चौकशी केली असून सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत। नाशिक आदिवासी विभागाचे उपायुक्त दिनकर पावरा यांनी मोबाईलद्वारे पालकांशी संवाद साधून त्यांच्या अभिप्रायानुसार तातडीने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले। पालकांचे निवेदन प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाईल। प्रशासनाच्या आश्वासनानंतर पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले असले तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अजूनही कायम आहे। अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी वसंत पावरा, पालखा धडगाव। या प्रकरणावर पुढील घडामोडींसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। धन्यवाद। नमस्कार,